नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत प्रायमरी हेल्थ केअर नर्सिंग पेपर 3 उद्याच्या पेपरचे। आज मी IMP क्वेश्चन काढलेले आहेत आणि हे मी तुम्हाला सांगते कोणकोणते आहे। त्याच्या एवढे क्वेश्चन केल्यानंतर तुम्हाला पासिंग होऊन जाते। पासिंग म्हणजे स्कोरिंग करायला सुद्धा मदत होणार आहे, पण मग आपण पासिंग ॲव्हरेज बिलो ॲव्हरेज धरू। तर सर्वप्रथम व्हिडिओला सर्वांनी लाईक करून घ्या आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। मी दुसरं काहीच मागत नाही। आपण भरपूर व्हिडिओ बघतो यूट्यूबवर जे कामाचे पण नसतात, परंतु हे आपल्या फील्डमधलेच आहे आणि आपल्याला कामी येणार आहे। तुमचा एक व्हिडिओ जर बघितला तरी पण 2-3 मार्क फायदाच होणार तुमचा, आज तोटा होणार आहे का नाही। त्यामुळे सर्वांनी शेअर करा व्हिडिओ जेवढा होईल तेवढा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। सबस्क्राईब अजिबात वाढत नाही आहे, त्यामुळे सर्वांची मला मदत पाहिजे। मी तुम्हाला पाहिजे ते कंटेंट देते, तर मला फक्त सबस्क्राईब पाहिजे आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, म्हणजे जेणेकरून तुमच्यासोबत त्यांची सुद्धा मदत होईल। तर आज आपण बघणार आहोत क्वेश्चन बघू IMP प्रायमरी हेल्थ। उद्याच पेपर आहे, सर्वांनी क्वेश्चन वाचून जावे। आता काय अर्जंटमध्ये तुमची पाठांतर होणार नाही, पण आता असा याच्यामध्ये असा एखादा क्वेश्चन असेल, तुमचा अभ्यास झालेला असेल ना रे, परंतु एखादा क्वेश्चन असेल की तुम्हाला हा बघितलेलाच नाही, माहितीच नाही, असा जर क्वेश्चन असेल तर कमेंट करू शकता। आता एकच क्वेश्चन कमेंट करा, तुम्ही खूप मोठे करतात, मग एका दिवसात आता तुम्ही मी काय शिकवणार आणि तुम्ही काय पाठ करणार, त्यामुळे बाकी सगळं विसरून जासाल। त्यामुळे आता बघू आपण पहिलं प्रथमोपचारचे सुवर्णनियम। आता प्रथमोपचारामधलं भरपूर आलेलं आहे। प्रथमोपचारचं खूप सोपं आहे, फक्त वाचून जर घेतलं ना त्याच्यामधला 5 मार्क तुमचे कुठेच गेलेले नाही। त्याच्यामुळे सुवर्णनियम विचारू शकतात, तर मग आपले भरपूर क्वेश्चन पुढे। आता मी बघते पहिला सुवर्णनियम, हे एकदम सोपे आहे, वाचून घेतल्यानंतर पाठांतर करायची गरज नाही, फक्त रिव्हिजन मारायचं आहे। हे सर्व रिव्हिजन मारणार तुम्ही आता। त्याच्यानंतर औषध देण्याचे मार्ग कुठे, तोंडातून, त्वचेतून, ओरली, याच्यामधून आपण औषध देण्याचे मार्ग लिहायचे पटकन। शयावृंत झालेलंच आपलं हेल्थ प्रमोशनमध्ये। त्याचबरोबर ताप कमी करण्याच्या पद्धती काय काम करू शकतात, टिपिक स्पंज करू शकतात त्याला, म्हणजे थंड पाण्याच्या आपलं अंग पुसून काढणे। अजून टॅबलेट अँटीबायोटिक्स चालू करू शकतात, ते देऊ शकतात। त्याच्यानंतर अजून बघू 5 नंबरचं पाण्यापासून पसरणारे आजार। पाण्यापासून काय, टायफॉइड होऊ शकतो, पोलिओ होऊ शकतो। पोलिओ तर आता निर्मूलन झालेलं आहे, परंतु टायफॉइड होऊ शकतो, अतिसार होऊ शकतो लहान मुलांमध्ये, हे आजार। तर मग आपल्याला याविषयी माहिती पाहिजे थोडंफार। त्याच्यानंतर येतं मधुमेह। 15 मार्कात विचारलेलं आहे, IMP क्वेश्चन 2दा विचारलं गेलेलं आहे 15 मार्काचं। त्यामुळे मधुमेह कोणीच विसरायचं नाही, डेफिनेशन पाठ करायची व्यवस्थित सर्व, कुठून कोणते ग्लँड त्याच्यात झालेलं आहे, कोणत्या ग्लँडचं फंक्शन बिघडल्यानंतर आपल्या मधुमेह होतो, हे सर्व मला पाठ करायचं किंवा रिव्हिजन मारून घ्या। त्यानंतर कृमीचे पण किती प्रकार आहे आपले, 2 कृमीचे प्रकार माहीत पाहिजे, कृमी होण्याचे कारणे, कृमी कशा होतात आणि त्याच्याबद्दल थोडंफार माहीत पाहिजे। आता क्वेश्चन 3दा पडलेलं कृमी। त्याच्यानंतर शारीरिक तपासणी 3दा पडलेला आहे। शारीरिक तपासणी खूप सोपं आहे, पाल्पेशन, ऑस्कल्टेशन आणि जनरल असेसमेंट करायची। नंतर पाल्पेशन, परकशन आणि ऑस्कल्टेशन ही 4 पद्धत लिहिल्यानंतर भरपूर मार्क भेटून जातात तुम्हाला। जवळपास असं जर लिहिलं ना तर तुम्हाला 4-4.5 मार्क भेटून जातात। नंतर लसीकरण तक्ता आपले मी याच्यावरती अपलोड केलेला आहे शॉर्टवरती, तरी तुम्हाला पाहिजे असेल, पाठ असेल सर्वांचा, तरी लसीकरण तक्ता 4 वेळेस आलेला आहे, त्यामुळे करून घ्या। आणि आपल्याला कम्युनिटीमध्ये पण तुम्हाला मी शिकवलेलं आहे, सांगितलं होता IMP म्हणून। त्याच्यानंतर आयुष खूप सोपं आहे, वाचून घेतलं तरी लक्षात राहतं। त्याच्यानंतर उच्च रक्तदाब। आता हा उच्च रक्तदाब हा क्वेश्चन किती इम्पॉर्टंट आहे, 5 वेळेस आलेला आहे। तर मग ह्यावेळेस येईल का नाही येईल आणि ते मी सांगू शकत नाही, पण 5 वेळेस आलेला आहे, त्यामुळे तुम्हाला करायचं की नाही करायचा किंवा रिव्हिजन मारून घ्या। वाचून घेतल्यानंतर पेपरमध्ये लक्षात येतं। नंतर येतं संसर्गजन्य रोगावर प्रतिबंधन काय करतात, इंद्रा, तेच लिहायचे। आणि इंद्रा म्हणजे काय, तेच क्वेश्चन परत रिव्हिजन, म्हणजे तेच विचारले जातात, थोडा आपला वेगवेगळ्या अँगलने विचारले जातात आपलं कन्फ्यूज करण्यासाठी। नंतर प्रतिकारशक्ती, तर प्रतिकारशक्ती कोणकोणत्या राहतात, त्याचे प्रकार लिहायचे। त्याच्यानंतर प्रतिकारशक्ती म्हणजे काय काम करते, डेफिनेशन लिहायची, प्रस्तावना लिहायची, असं लिहायचं। त्याच्यानंतर 5 नंबरला येतं आपलं औषधाचे वर्गीकरण कोणत्या प्रकारचे औषधे राहतात, अँटीबायोटिक्स राहतात, अँटीपॅरेटिक्स राहतात, अँटी कन्व्हल्सिव्ह ड्रग्ज राहतात, अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग, अशा प्रकारचे आपले प्रायमरीच्या बुकमध्ये आहे, सर्वांनी वाचून घ्या। नंतर येतं एड्स एकदा आलेलं आहे 15 मार्काला, तरी पण चांगलं करून घ्या। नंतर डोळ्यात आगंतुक वस्तू गेल्यानंतर प्रथमोपचार। आता बघा प्रथमोपचार आलं, पहिलं आपलं प्रथमोपचाराचे सुवर्णनियम। आता हे दुसरं प्रथमोपचार, त्याच्यानंतर गुदमारल्याचे प्रथमोपचार, असे काही पण येऊ शकतं। त्यामुळे सर्वांचं असं क्वेश्चन काही पण येऊ शकतात, पण आपण प्रिपेअर राहायचं त्यासाठी। त्यानंतर गोवर पण 3दा आलेला आहे आतापर्यंत 15 मार्काचा। आता यापैकी 15 मार्काचे मी भरपूर क्वेश्चन दिलेले आहे, याच्यापैकी 3-4 पडेल तुम्हाला, 3 तरी पडेल। त्याच्यानंतर सर्पदंश पण मनाने लिहू शकता, तर एकदा वाचून घ्या, एकदम छोट्या पद्धतीने, म्हणजे एकदम सोप्या पद्धतीने दिलेले आहे प्रायमरीच्या बुकमध्ये। त्याच्यानंतर प्रतिबंधकाचा स्तर, आता 3 स्तर आहे आपले, प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी। प्रायमरीमध्ये काय करायचं, प्रिव्हेंटिव्ह मेजर करायचं, म्हणजे लसीकरण करायचं। सेकंडरीमध्ये काय करणार आहे आपण,
लवकर निदान व उपचार करणार त्याच्यावरती. आणि थर्डमध्ये पुनर्वसन करायचं त्या रुग्णाचं. झालं. स्तर कळले. त्याच्यानंतर श्वसनदा आता वाचून घ्या. ब्रॉन्कायटिस वगैरे ते वाचून घ्या. श्वसनदा म्हणजेच काय, रेस्पिरेटरी सिस्टमला झालेलं इन्फेक्शन म्हणजेच आपण त्याला श्वसनदा असे म्हणतो. तर त्याच्यामध्ये बघा अजून हृदयविकारचा झटका हा क्वेश्चन पण आलेला आहे. त्याच्यानंतर सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम, हा कार्यक्रम तुम्ही कम्युनिटीमध्ये केलाच असेल तरी पण एकदा करून घ्या. त्याचा क्वेश्चन याचे जर नसेल तुमच्याकडे नोट्स वगैरे मी पाठवून देते, कमेंट करा. पण एकदा चालेलं आहे, त्यामुळे आता वेळ पण कमी आहे, त्यामुळे जे IMP 15 मार्काचे क्वेश्चन करून घ्या. गटसर्प आमच्या वेळेस पण आलेला होता. गटसर्प 2दा आलेला आतापर्यंत, त्यामुळे चांगला करून घ्या गटसर्प. काही अवघड नाही आहे, फक्त त्याचे कारक जंतू लिहायचा. गटसर्प कशा इन्फेक्टेड करतो, त्याचं काळजी काय घ्यायची आहे. अर्धांगवायू, पॅरालायसिस ते 15 मार्काला विचारलेलं आहे. जंतुसंसर्ग सगळ्यात सोपा क्वेश्चन आहे, सगळ्यात इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. GNM फर्स्ट इयरसाठी पण आहे, ANM फर्स्ट इयरसाठी खूप हे त्याच्यामध्ये त्याचे कारणे, प्रसार माध्यमे काय काय आहे ते पण येऊ शकतं. नंतर शीतसाखळी तुमची कम्युनिटीमध्ये परफेक्ट झालेली असणार आहे. आणि जैववैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट, तर जैववैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट 2दा आलेला आतापर्यंत. आणि त्याचा व्हिडिओ मला एका विद्यार्थिनीने मागितला होता, तर आपल्या ग्रुप आत्ताच चॅनलवरती कालच अपलोड केलेला आहे मी, त्यामुळे तो पण बघून घ्या. खूप सोप्या पद्धतीने समजून सांगितलेलं आहे. आणि याच्यामध्ये काही कन्फ्युजन असेल तर सर्वांनी कमेंट करा आणि जेवढं होईल तेवढं शेअर करा व्हिडिओ प्लीज. आता मी तुम्हाला दुसरं काहीच मागत नाही, कारण आपण खूप व्हिडिओ बघतो, सबस्क्राईब करतो ब्लॉगरला वगैरे, पण आपल्या अभ्यासासाठी किंवा तुमच्याच मार्क वाढण्यासाठी सबस्क्राईब करा. आणि जेणेकरून तुमचे मार्क पण वाढेल. आणि कळवा पण पेपर कसा गेला काही नाही, सर्वांनी कमेंट करून मला आज कळवा. चालेल. तर सर्वांनी चांगला अभ्यास करा उद्याच्या पेपरसाठी. सर्वांना ऑल द बेस्ट आणि थँक्यू.